रोहित पवारांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ ट्विट झालेला आहे। तर कोकाटेंच्या रमी खेतराचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे। शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ आली आहे असं कॅप्शन यात देण्यात आलंय। तर आपण पाहतोय कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ आलेली आहे आणि सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणून शेतीचे असंख्य प्रश्न हे प्रलंबित आहेत। आणि असं असतानाच राज्यात 8 शेतकरी रोज आत्महत्या करत असतानाचं चित्र असतानाच कृषी मंत्री रमी खेळतायत असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे। ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आमच्या सोबत आहेत। सुषमाताई, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर। कृषी मंत्र्यांचा अशा प्रकारे रमी खेताराचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। राज्यात असंख्य शेतकरी आत्महत्या करतात, विदर्भात शेतकरी म्हणू नका, असंख्य शेतकरी राज्यात आत्महत्या करतात, मात्र तरी सुद्धा हा व्हिडिओ म्हणजे दुर्दैव म्हणावं का राज्याचं? आपल्याकडे राज्याच्या मंत्रिमंडळात जे काही आता जी जत्रा दिसते ना, ही सगळी येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस आहे। एकाही मंत्र्यांना त्यांच्या संबंधित खात्याबद्दल ना गांभीर्य आहे, न सखोल ज्ञान आहे आणि त्यामुळे दूरदृष्टीने काही निर्णय घ्यावा, काही धोरण राबवावं ही इच्छाशक्ती आहे। त्यात माणिकराव कोकाटे म्हणजे आनंदी आनंद आहे। दर वेळेला हा माणूस वादात सापडलाच पाहिजे। मला कधी कधी प्रश्न पडतो की अजितदादांची अशी काय राजकीय अपरिहार्यता असेल की अशा माणसाला त्यांना मंत्री करावं लागलेलं आहे। एकीकडे राज्यातल्या आम्ही युवकांना निर्व्यसनी राहण्याचे आणि अशा कुठल्याही ऑनलाईन गेमिंग पासून त्यांनी सावधान राहावं असे आम्ही त्यांना सतत बोलत राहतो। दुसरीकडे जर आदर्श घालून देणारे राज्याचे मंत्रीच रमी सर्कलची रमी खेळत असतील तर हे अत्यंत वाईट आहे, गंभीर आहे। आणि अशा सगळ्या रमी खेळणाऱ्या लोकांकडून काय आदर्श राज्यातल्या जनतेने घ्यावा? काय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहेत हे लोक जे स्वतः जुगार मटक्यामध्ये अडकलेले आहेत? नक्कीच सुषमाताई, आणखी एक प्रश्न असा की खरं तर माणिकराव कोकाटे जेव्हापासून त्यांना कृषी खातं मिळालेलं आहे तेव्हापासून काही ना काहीतरी वक्तव्य करतायत आणि त्यामुळे सुद्धा कोकाटे हे बऱ्याचदा चर्चेत आहेत। मात्र असं सगळं असताना सुद्धा अशा प्रकारे आपण एक प्रकारे म्हणूया की कदाचित यावर असंही उत्तर येऊ शकतं, येण्याची शक्यता आहे की कदाचित विरंगुळा म्हणून थोडा वेळ खेळलो असेल असं सुद्धा येणं उत्तर अपेक्षित आहे। तर काय उत्तराची अपेक्षा आहे तुमची आणि काय स्पष्टीकरण अपेक्षा आहे यावर? विरंगुळा म्हणून कसं खेळू शकाल तुम्ही? ज्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अधिवेशन काळामध्ये एका सेकंदाला तब्बल 4700 रुपये खर्च होतात, हे एका सेकंदाला 4700 रुपये जे खर्च होतात आणि एकूण जिथे करोडोचा चुराडा होतो हे पैसे आमच्या जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खर्च होतात। आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे वेतन, भत्ते, भोजन खर्च, प्रवास खर्च, टेलिफोन खर्च, पीएचा खर्च हा आम्ही भरलेल्या कराच्या पैशातून होतो। आणि त्या पैशातनं जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी विरोधक जे प्रश्न निर्माण करतात ती चर्चा ऐकण्याच्या ऐवजी जर मंत्री रमी खेळत असतील तर ही गोष्ट साधारण नाहीये, ही गंभीर गोष्ट आहे। आणि मी म्हणूनच म्हटलं की जे माणिकराव कोकाटे मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून कायम आणि कायम वादाच्या भोवऱ्यात आहेत, अशी काय राष्ट्रवादीच्या नेत्यांची राजकीय अपरिहार्यता आहे की एवढा वादग्रस्त माणूस हा मंत्रिपदावर असावा? किंवा एकूणच शिंदेची तरी अशी काय अपरिहार्यता असते की विधिमंडळामध्ये जो माणूस चड्डी बनियांवर येऊन कर्मचाऱ्याला मारहाण करतो? किंवा अशी काय अपरिहार्यता असते भाजपाची तरी की विधिमंडळाच्या प्रांगणात गुंडागर्दी करायला आमदार तयार होतात? हे कोण लोक आहेत ज्यांना तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून उमेदवाऱ्या देता किंवा निवडून आल्यानंतर मंत्री करता, जे जनतेच्या प्रश्नांपेक्षा सभागृहामध्ये तंबाखू चुना मळणारे गोगावले असतील, कॅन्टीन मध्ये भांडण करणारा संजय गायकवाड असेल, प्रांगणात भांडण करणारे आमदार असतील किंवा आता हे सभागृहामध्ये रमी खेळणारे महाशय असतील?
नक्कीच म्हणजे सुषमाताई, यावरून किती हीन अभिरुची नेत्यांची आहे हे सुद्धा लक्षात येतं. नक्कीच मला याच मुद्द्यावर यायचं होतं. सुषमाताई, खरं तर एकीकडे राज्यात पाऊस झालेला आहे आणि दुसरीकडे पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे, उभी पिकं शेतकऱ्यांची आडवं झालेली आहे, तर शेतकऱ्यांवर अक्षरशः डोक्यावर हात मारण्याची वेळ आलेली आहे. आणि जेव्हा पाऊस झाला तेव्हा पेरणी करण्यात आली, मात्र पेरणीनंतर पाऊसच गायब होतो. मात्र अशी आसमानी संकट येत असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा कृषी मंत्री फिरकलेले नाहीत, हे आश्चर्य. नाही, मुळात या कृषी मंत्र्यांना आपण मंत्री झालेलो आहोत, किंबहुना यांनाच काय, यांच्या सकट नितेश राणे असेल, संजय शिरसाट असेल, हे सगळेच जर बघितले तर मुळात आपण मंत्री आहोत आणि आपला मंत्रिपदाचा ऑरा काय आहे तो ऑरा त्यांना कॅरी करता आलेला नाहीये. नक्कीच. आणि त्यामुळे की मी कृषी मंत्री आहे आणि कृषी मंत्री म्हणून मी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचावं लागेल. निसर्गाचा जो असमतोल आहे की कुठे इतका पाऊस झालाय की पिकं हाताने गेलेली आहेत, तर कुठे पाऊसच नाहीये की दुबार पेरणीची वेळ येते की काय अशी वेळ आहे. नक्कीच 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 ताई, मी तुम्हाला थांबवते, थोडंसं माफी मागते तुमची. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ताई. तर यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजू सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे आपली, आणि मुळात आपल्याला काय वाटलं हा व्हिडिओ पाहून? अत्यंत संतापजनक असा हा व्हिडिओ आहे. खरं तर कृषी मंत्र्यांना काहीतरी जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे. तर हा कृषी मंत्री सातत्यानं वादग्रस्त ठरतोय असं दिसायला लागलं आहे की त्यांनी आधी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांच्या बरोबर केली, त्यानंतर शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपुड्यात आणि लग्नात उधळतोय अशी मुक्ताफोड्या उधळली. त्याच्यानंतर अवकाळी पावसाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी पंचनाम्याची मागणी केलेली असताना काय ढेकळाचे पंचनामे करायचे काय असं वक्तव्य केलं. सातत्यानं ते वादग्रस्त ठरतायत आणि त्यांचे नेते अजितदादा पवार त्यांच्यावर काही कारवाई करायला तयार नाही. त्यांनी एक दोन वेळा त्यांना समज देऊन सुद्धा त्यांच्यामध्ये सुधारणा काहीच व्हायला तयार नाही. हे असे कृषी मंत्री गरजेचे आहेत काय? अहो, राज्यामध्ये दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत. आज शेतकरी अक्षरशः अनेक प्रश्नांनी गांजून गेलेला आहे. काही शेतकऱ्यांना अजून पेरणी करता आली नाही. 10 ते 15% शेतकरी असे आहेत की इतका पाऊस पडतोय की त्यांना जमीनच तयार करता आली नाही, इतका अति पाऊस झाला नाही. काही शेतकऱ्यांनी मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरण्या केल्या आणि नंतर पाऊस गायब झाला. आता दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावर आलेलं आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांनी फसवलेलं आहे. बोगस बियाणं दिल्यामुळं बियाणं उगवलं नाही की त्यामुळं दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावर आलेलं आहे. रासायनिक खतं कंपन्या इतक्या माजलेल्या आहेत की लिंकिंग घेतल्याशिवाय, न खपणारी खतं घेतल्याशिवाय सबसिडाईज जी खतं आहेत, युरिया, DAP, इफ्को सारखी ती खतं दिली जात नाहीत आणि नको असलेली खतं शेतकऱ्यांना घ्यावं लागतो, त्याच्यामध्ये पैसा खर्च करतोय. एका बाजूला राज्यातल्या निम्म्याहून अधिक शेतकरी 30 जूनला थकबाकीदार झालेले आहेत, थकीत झालेले आहेत, आर्थिक कोंडी झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी जर का कृषी मंत्री महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बसून जर का रमी खेळत असतील तर याला काय म्हणावं. आणि तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांना काय वाटत नाही काय? मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी सुद्धा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची चेष्टाच करायची आहे. तुम्ही किती बोंब मारा, किती मोर्चे काढा, आंदोलन करा, आम्ही तुमच्या उरावर असा एक कृषी मंत्री बसवतो की तुमची तिथंच जिरली पाहिजे, अशी भूमिका फडणवीसांची आहे का, असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागला आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद राजू शेट्टी, आपण जय महाराष्ट्राकडे प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर पाहूयात आमदार रोहित पवार यांनी काय ट्विट केलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून. किसानों की खेती पर भी आओ ना महाराज, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे. हा व्हिडिओ ट्विट केला आणि त्याच्यानंतर हे कॅप्शन त्यांनी दिलेलं आहे, ही आर्त हाक ऐकू येईल का, असा प्रश्न त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून विचारलेला आहे.
तर या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आमच्या सोबत आहेत. मनोज, खरं तर माणिकराव कोकाटेंचा, कृषी मंत्र्यांचा हा व्हिडिओ म्हणजे अतिशय धक्कादायक असाच म्हणावा लागेल, कारण एकीकडे राज्यात इतके प्रश्न प्रलंबित आहेत, शेतकरी कर्जमाफीसाठी आसुसलेले आहेत, ती वाट पाहत आहेत. सरकारनं निवडणुकांच्या आधी आश्वासन देऊन सुद्धा ते पूर्ण केलेलं नाही आणि त्यामुळे दुसरीकडे शेतकरी सुद्धा संतापलेले आहेत. तर आणखी एक आसमानी संकट सुद्धा आहे. पाऊस कधी कधी इतका पडतोय की शेताची उभी पिकं जमीनदोस्त होतात आणि त्यातच आता हा व्हिडिओ माणिकराव कोकाटेंचा, खुद्द कृषी मंत्र्यांचा, रमी खेळतानाचा, काय माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच नाही, आपण या ठिकाणी एक बरोबर बोलत की अद्यापही शेतकऱ्यांची मोठा संकट आहे, कारण की आपण बघतो मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर काही भागामध्ये पाऊस नसल्यामुळे देखील आपण बघतो शेतीचं मोठं नुकसान होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज हे या शेतकऱ्यांवरती होतं आणि यासाठी कर्जमाफी देखील आपण बघतो सरकारकडून अद्यापही कोणती देण्यात आलेली नाही आहे. आणि आपण या ठिकाणी बघतो तर आत्ताच नुकतंच शुक्रवारी राज्य आपण बघतो अधिवेशन देखील पावसाळी हे पार पडलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघतो मोठ्या प्रमाणात विरोधक देखील आक्रमक झाले होते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आणि विरोधकांनी प्रत्येक पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपण बघतो विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून घेरलेलं देखील आपण पाहायला मिळालं. आणि आपण यामध्ये पहिलं तर अनेक प्रश्न देखील मंत्र्यांचे निर्माण झालेले होते. त्यामध्ये भरत गोगले हे आपण बघितलं तंबाखू खाताना तर त्यांचा व्हिडिओ समोर आला. तसंच आपण बघितलं संजय गायकवाड यांचा कॅन्टीनचा प्रश्न हा समोर आला. त्यानंतर आपण बघितलं संजय शिरसाट यांचा जे पैशांनी भरलेली बॅग हे समोर आलं. आणि त्यानंतर आपण बघितलं जे विधिमंडळ परिसरामध्ये गोपीचंद पडळकर यांचा जो मारहाणीचा ते देखील मुद्दा समोर आले. अनेक प्रश्न सरकारचे आणि मंत्र्यांचे या ठिकाणी समोर आलेले होते आणि त्यानंतर देखील विरोधक आक्रमक भूमिका या ठिकाणी घेताना पाहिलं मी. आणि त्यानंतर आता रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे, ते म्हणजे कृषी मंत्री आपण बघितलं माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे. आणि या ट्विट करत त्यांनी माणिकराव कोकाटेवरती टीका देखील साथ दिली आहे. आणि या ठिकाणी आपण रोहित पवारांचं ट्विट बघितलं तर जंगली रमी पे आओ ना महाराज असं कॅप्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणून शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही काम नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी आणि रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी भावाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही अर्थ हा ऐकू येते का असं या लिहिण्यात आलेलं आहे. आणि शेवटला आपण बघितलं तर कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा, कर्जमाफी द्या असं देखील या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. आणि व्हिडिओ हे ट्विट केले गेले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावरती आता काय ऍक्शन घेतील हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की मंत्र्यांचे सातत्याने व्हिडिओ समोर येतात, त्यांचे प्रकरण समोर येतात, त्यामुळे कुठेतरी सरकार देखील आता अडचणीमध्ये येऊ शकते. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावरती काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना या ठिकाणी कृषी मंत्री हे सभागृह चालू असताना या ठिकाणी रमी खेळतात. त्यामुळे प्रश्न आता मोठा निर्माण झालेला आहे, कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाहीये आणि या ठिकाणी कृषी मंत्री रमी खेळताना पाहायला मिळतात. हा व्हिडिओ देखील रोहित पवारांनी ट्विट केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात, काय तोडगा काढतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच धन्यवाद मनोज या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि अपडेट्स बद्दल. तर आपण पाहतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ हा व्हायरल होतो. रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. आपल्यासोबत आमदार रोहिणी खडसे सुद्धा आहेत. रोहिणीताई, आपलं स्वागत जय महाराष्ट्रवर. काय आपली प्रतिक्रिया आहे या ट्विट संदर्भात, या व्हिडिओ संदर्भात, कारण हे दृश्यच मुळात आश्चर्याचा धक्का देणार आहे. खरं तर एका मंत्र्याने सभागृहामध्ये रमी खेळणं हे एकदम बेजबाबदारपणाचं लक्षण म्हणावं लागेल. आणि जिथे महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी आत्महत्यांचा आकडा हा सर्वात जास्त आहे, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यांच्या बी बियाण्यांना भाव नाहीये. आज शेतकऱ्यांना सरकारकडनं अनेक अपेक्षा होत्या, आज कर्जमाफी होणं अपेक्षित होते. असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आजही आहेत. असं असताना विधान भवनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आवाज उठवणं किंवा त्यावरती काहीतरी चर्चा करणं, त्यावरती काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित असताना कृषी मंत्री जर रमी खेळत असतील तर यापेक्षा अजून महाराष्ट्राने किती वाईट दिवस बघायचे आहेत. यापेक्षा अजून महाराष्ट्राला काय काय बघावं लागणार आहे. म्हणजे मारहाण तर झालीच, एका मारहाणीचं आपण प्रकरण बघितलं, तेच झाल्यावरती आता हे रमीचं प्रकरण आपण बघतोय.
खरे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल किंवा शेतकऱ्यांना आज हवालदिलच शेतकरी झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळं बघितल्यावरती. नक्कीच धन्यवाद रोहिणीताई, आमच्याशी जोडले गेलात त्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियेसंदर्भात. यानंतर सुधीर मुनगंटीवार भाजप नेते आपल्यासोबत आहेत. सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. कृषी मंत्र्यांचा हा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतं. रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. काय प्रतिक्रिया आपली, काय मत या संदर्भातलं? मी व्हिडिओ बघितला नाहीये, पण व्हिडिओच्या संदर्भामध्ये त्याची सत्यता तपासण्याचं काम माननीय अध्यक्ष महोदयांचं आहे. माननीय अध्यक्ष महोदयांनी एक कमिटीची स्थापना करण्याचा निर्णय केला आहे आणि विधानसभा हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. या मंदिरामध्ये आम्ही जसे संस्कार देऊ तसा समाज वागणार आहे. याच विधानसभेत आमच्या काही मित्र आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की ऑनलाईन गेमिंग चा कॅन्सर कुठपर्यंत पोहोचला. ऑनलाईन गेमिंग असेल, जंगली रमी असेल, या विषयाने पिढ्यानपिढ्या बर्बाद होत आहे. आता पुस्तकाच्या ऐवजी मोबाईल मध्ये पत्ते खेळण्याचं काम वाढते आहे आणि मी सुद्धा यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की आपण कडक कायदे केले पाहिजे. आणि जेव्हा मुख्यमंत्री महोदय म्हणाले की याचा कायदा केंद्रानेच केला पाहिजे, तेव्हा आम्ही त्यांच्या लक्षातही आणून दिलं की 4 राज्यांनी या संदर्भात कायदे केले आहे. पण मुख्यमंत्री महोदय म्हणाले की नाही, त्याचं जे होस्टिंग आहे ते बाहेरून होतं, तर ते जगातूनही होतं. कायदा भारताने केल्यावर सुद्धा होस्टिंग जगातून झाल्यावर काय करणार हा विषय आहे. महाराष्ट्राने कायदा अग्रपूर्वक करण्याची आवश्यकता असतानाही आपण थोडं मागे राहिलो. आता असं आहे की एकीकडे हा कॅन्सर वाढतोय असं म्हणत असताना या पवित्र लोकशाहीच्या मंदिरात अशी जर घटना असेल आणि ती सत्य असेल, ती फॅब्रिकेटेड नसेल, ती महायुतीला बदनाम करण्यासाठी नसेल, तर निश्चितपणे या संदर्भामध्ये माननीय अध्यक्ष मोदींनी चिंतन मंथन करण्याची आवश्यकता आहे. कारण पहिल्यांदा तर 2-3 दिवसापूर्वी मारापिटी झाली, मग आता हा व्हिडिओ येत आहे. उद्या कदाचित मंत्रालयामध्ये जशा दारूच्या बॉटल सापडल्या होत्या हजारोच्या संख्येने, उद्या विधान भवनाच्या आसपासच्या परिसरातही दारूच्या बॉटल सापडतील, तर मग तेव्हा मात्र कोणाला दोष द्यायचा? नक्कीच सुधीर सर, मला खरंच असं विचार नक्कीच सुधीर सर आणखी एक विचार असं वाटतं की एकीकडे शेतकऱ्यांना पावसानं झोडपलेलं आहे, उभी पिकं जमीनदोस्त झालेली आहेत, शेतकरी अक्षरशः कपाळाला हात लावून बसलाय. तर पेरणी केल्यानंतर पाऊस जेव्हा पडत नाही तर एकीकडे आसमानी संकट येत आहे आणि दुबार पेरणीचं संकट एकीकडे आलेलं आहे. मात्र कृषी मंत्र्यांना अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर राहणं आणि शेतकऱ्यांची विचारपूस करणं हे चित्र खरं तर राज्यात सध्या पाहायला मिळायला हवं. मात्र अशा प्रकारे रमी खेळणं हे बेजबाबदारपणाचं वाटत नाही का? आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे समजा जर हा व्हिडिओ खरा असेल आणि या व्हिडिओची सत्यता पडताळल्यानंतर खरंच दोष आढळला असेल तर काय कारवाईची अपेक्षा आहे? करणार यासाठी नाही, कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विचारपूर्वक आमच्या पक्षातल्या 237 आमदारांमध्ये जे उत्तमातले उत्तम आहे त्यांना मंत्री केलं. त्यामुळे कोणाला काढून पुन्हा दुसऱ्याला मंत्री करून उत्तम व्यक्ती सापडतील की नाही माहित नाही. त्यामुळे समज देऊन त्यांच्यामध्ये सुधारणा करणे हेच आपल्या हातात आहे. नक्कीच धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल सर.